प्राध्यापक एस एस सिंगोले सर, प्राध्यापक अजित करंडे सर, प्राध्यापक आराध्य सर आणि उपस्थित एन एस एस कोऑर्डिनेटर, एन एस एस सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, मी आज तुमच्यासमोर उभा आहे तो गेले 2 वर्षामध्ये एन एस एसमध्ये माझा अनुभव सांगण्यासाठी. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस पहिले एन एस एस जॉईन केलं त्यावेळेस चंद्रभागा वाळवंट हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे एक ॲक्टिव्हिटी होती एन एस एसमध्ये. त्यामध्ये मी पहिल्यांदा जॉईन झालो. कारण आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःवरती वेळ देणार आहे, स्वतःचा आनंद अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण ज्या गावातून आपण आलो, ज्या तालुक्यातून आपण आलो, ज्या जिल्ह्यातून आपण आलो, ज्या राज्यातून आलो, ज्या महाविद्यालयातून आलो, त्या सगळ्या गोष्टीला आपण कुठंतरी एकमेकाचं ऋण लागत असतो, एकमेकाचं देणं लागत असतो. हा एक सामाजिक बांधिलकीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी एन एस एसमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं आणि त्याचं जे काही बेनिफिट आहे ते आज तुमच्यासमोर आहे, तुमच्या समवेत आहे. आणि यासाठी सर्वांचं सहकार्य मिळालं. त्या सहकार्यातूनच या सर्व गोष्टी उभा राहत असतात. जसं की माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजे नाही, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीनंतर स्वराज्य रक्षक नाही, तसंच रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही. तसंच माणसाला माणुसकी ठेवून काम केल्याशिवाय पर्याय नाही. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी काम करत राहिलो. त्याचं बेनिफिट मला मिळत गेलं. तुम्हीही जे पार्टिसिपेट आहेत यावर्षी सेकंड इयरमधून एन एस एसमध्ये जॉईन झालेले त्या विद्यार्थ्यांनीही व्यवस्थित यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा. त्याचबरोबर जे तुम्ही शैक्षणिक अभ्यासक्रम करताय त्यामध्येही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवून तुम्हाला या सगळ्यांना सगळीकडे वाटचाल करायची आहे आणि ते करता येतं, सहज शक्य आहे. तुम्ही ठरवलं तर या जगामध्ये अशक्य गोष्ट कुठलीच नाही. म्हणून परत एकदा ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत काम केलं त्यांना यथोचित सन्मान कॉलेज त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून झाला. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि जे विद्यार्थी यामध्ये काम करतायत आणि काम करून आज त्याच्यातून बाहेर पडतायत तर त्यांनी हा मेसेज समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे की बाबांनो या घटकांच्या ज्या घटकांना मदतीची गरज आहे त्या ठिकाणी आपण मदत पोहोचवली पाहिजे. जसं की म्हटलं जातं की संधी मिळेल तुलाही, तू मात्र घेऊ नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, तू मात्र कचू नकोस. या सर्व गोष्टींचा विचार डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सर्वांनी काम कराल ही मी अपेक्षा सांगतो. आणि जाता जाता एकच सांगतो, उडणाऱ्या